तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन ढोके आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आता तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल तर आपण अरुणेश्वरला गेलो, तपोनेश्वरला गेलो, बैरमलाही गेलो, आणखी खूप साऱ्या ठिकाणी गेलो। तर आज आपण जाणार आहे लासूरला। म्हणजे तिचं जे मंदिर आहे त्याची एक विशेषता आहे, म्हणजे ते खूप 700-800 वर्ष आधीचं ते मंदिर आहे, म्हणजे खूप जुनं आहे। आणि असं म्हटलं जातं की ते मंदिर राक्षसाने बनवलं बा, 2 राक्षसाने बनवलं। तर चला मग तुम्हाला दाखवतो कुठं आहे, अमरावतीहून किती किलोमीटर आहे आणि काय तिचं लोकेशन, आणि चला मग तुम्हाला दाखवतो। तर आपल्यासोबत आज कॅमेरामॅन सगळ्यात उच्चा दर्शन देशमुख, आणि दुसरा आहे सिद्धांत वाघ, तिसरा आहे जीवन भाऊ। त्यांना सगळ्यांचं नॉलेज आहे सगळ्या ठिकाणचं, तर हे आपल्याला तिकडे गाईड करते की काय कसं काय राहणार आहे। टुरिस्ट गाईड, तर तो टुरिस्ट गाईड आहे, म्हणजे तो सांगन तिथं काय विशेषता आहे। तर आपली गाडी पाहून घ्या सगळ्यात पहिले, खतरनाक। चलो बस बस बस। तर निघालो आम्ही अमरावतीहून सगळेजण। तर सगळ्यात आधी अमरावतीहून आपल्याला दर्यापूर जायला लागते। दर्यापूर आहे अमरावतीवरून समजा 50-52 किलोमीटर आहे, आणि रस्ताही चांगला आहे, रस्त्याचं काही टेन्शन नाही। पहिले पेट्रोल टाकलं बा, भली पेते गाडी पेट्रोल। छोटी गाडी मस्त आहे आपली, 100 टाका चला, कुठं याच्यात 1000-2000 टाका लागते। अरे ते पेट्रोलचे जे काउंटरचे पैसे राहिले ते 500 पाठवले, बाकी मला माहिती नाही। 200 ते कसं आहे, युट्यूब काही पैसे देत नाही म्हणून काउंटरी करावं लागते बाबा। तर हे बा तुम्हाला मॅप दाखवतो, अशा प्रकारे आपल्याला दर्यापूरच्या थोडंसं समोर जावं लागते 10-12 किलोमीटर। तर वातावरण जबरदस्त होतं आणि रस्ता एक नंबर होता। तर मित्रांनो आलो आम्ही सगळ्यात पहिले दर्यापूरला। दर्यापूरला आता मस्त चहा घेतो, छान गावरान गुळाचा चहा दिसला आम्हाला आता, आणि निघतो मग समोर। तर मित्रांनो कसं आहे, आपण जेव्हा कुठे जातो तर जाताना पूर्ण प्रवासाचा आनंद घेत झाला। आता एन्जॉय करणं मित्रासोबत, वापस येताना एन्जॉय करणं। पैसे नको देऊ, नको देऊ, इच्छा नसेल तर जवळची नाही आहे। अबे नाही म्हटलं तर काय वापस ठेवले का खिशात पैसे? किती बेशरम आहे तू। एवढा चिकट आहे, एवढा चिकट आहे, बस पैसे काढले 50 नोट डबल ठेवून दिले त्यानं खिशात अंदर। मन असं मोठ्या मनाने देत जाणं। तर खूप छान चहा होता गावरान गुळाचा, मला गुळाचा चहा लय आवडते। तर अजून काय आम्हाला एकदम काही दर्यापूरचं माहित नाही फेमस काय आहे, कुठं काय तर चहा घेतला होता। आता इथून आहे 12 किलोमीटर, म्हणजे टोटल किती किलोमीटर मी तुम्हाला सांगतो। आता अमरावतीवरून समजा दर्यापूर आलो आम्ही, दर्यापूरवरून समजा 12 किलोमीटर लासूरचं मंदिर आहे, दर्यापूरवर आपला सरळ रोड। तर चला मग जाऊ आपण आपल्या डेस्टिनेशनकडे। आलो आपण लासूर फाट्यावर, हा आहे लासूर फाटा। तर बाहेरच आपल्याला बोर्ड दिसून येतं, पुरातन आनंदेश्वर शिव मंदिर लासूर। तर मित्रांनो आलो आपण लासूर फाट्यावर। तर अमरावतीहून टोटल हे आहे 66 किलोमीटर, आणि पहिले आपण आलो दर्यापूरले, नंतर आपण अकोला रोडनं सरळ आलो मैसांग मार्गे। तिथं मैसांगचं बोर्ड दिसून तुम्हाला, मैसांग मार्गे अंदर यायला लागते, तिथून 12 किलोमीटर आहे। आणि नंतर पाहू शकता तुम्ही आलो आपण मेन चौकात, म्हणजे इथून पहिले गाव आहे आणि गावाच्या थोडंसं आतमध्ये ते मंदिर आहे। तर फाट्याहून आतमध्ये जातच होतो, तर तिथं आपल्याला आपले काही सबस्क्रायबर दिसले। तर आपलाच व्हिडिओ पाहून ते लासूरला आले होते, कारण की याच्या आधी पण मी एक लासूरचा व्हिडिओ टाकला आहे, म्हणजे एक मी शेगावला गेलो होतो, येता येता लासूरला आलो होतो, तर तो व्हिडिओ टाकला होता। तर खूप चांगलं वाटते जेव्हा कोणी आपलं सबस्क्रायबर भेटते। निघालो आम्ही मंदिराकडे, झाडं हिरवकच होते गावातले। तर गाव पाहून घ्या आधी, नंतर तुम्हाला मंदिर दाखवतो। हा युट्यूबवरच आहे। तर आलो आम्ही इथं मंदिरामध्ये, गाव क्रॉस केल्यानंतर गावाच्या आतमधूनच मंदिरात जायचा रोड आहे, आणि पार्किंगसाठी आहे जागा, पाहून घ्या। थोडीशी गाडी तुम्ही कारने येत असाल तर कारी जाते, काही टेन्शन नाही आहे। तर चला मग आतमध्ये जाऊ। हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर। आधी काहीच गर्दी नव्हती राहत इथे, पण आता पर्यटक वाढल्यामुळे छोटं मोठं खा प्यायचं सामान तुम्हाला इथं मिळून जाईल। आलो आपण शेवटी लासूरच्या मंदिरामध्ये। लासूर गावाचं नाव आहे, आणि बाजूला तुम्ही परिसर पाहू शकता, एवढा ग्रीनरी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिर खूप जुनं आहे, 700-800 वर्षाच्या आधीचं आहे मंदिर। आणि इथं जो काळा दगड वापरलेला आहे, काळा दगड, तो 100 किलोमीटरच्या जवळपास कुठंच भेटत नाही तो।
आता कसा आणला त्यानं, कुठून आणला ते त्याचं तेलच माहीत. तर एक असं म्हटलं जातं की म्हणजे नदीतून आणलं गेलेलं आहे खूप सारं सामान बनवासाठी. तर चला मग आपण मंदिर आतून बघू. चला. हे मंदिराचा परिसर असा आहे आणि बाहेर एक खूप मोठं पिंपळाचं झाड आपल्याला दिसन. मंदिराचा दरवाजा अशा प्रकारचा आहे. जागोजागी असं कोरीव काम केलेलं आहे. मूर्ती वगैरे कोरलेली आहे प्रत्येक खांबावर, भिंतीवर. देवाच्या कलाकृती काढलेल्या आहे भिंतीवर, खांबावर. आणि मंदिराच्या आतमध्ये 3 अशा छोट्या छोट्या जागा तुम्हाला पाहायला मिळेल, छोट्या छोट्या खोल्या टाईप. तर पहिल्या म्हणजे मधातल्या खोलीत आहे तिथं शिवलिंग आहे आणि दुसरी हे जे राईट साईडनं आहे इथं असं छोटं खोली खाली जागा तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे गणपतीची मूर्ती कोरलेली दिसून राहिली आपल्याला एका साईडनं. अशा वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहे, म्हणजे लक्षात नाहीत की कोणती मूर्ती आहे. तर तर असे 2 साईडनं छोटे छोटे मंदिरासाठी जागा ठेवलेली आहे वाटते. मित्रांनो तुम्ही पाहू शकता की भिंतीवर कोरीव काम केलाय, म्हणजे तेव्हाचं कोरीव काम, तेव्हाच्या देवी देवताच्या ज्या मूर्त्या कोरलेल्या आहे आणि असं खूप सारे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या कोरलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहे आनंदेश्वर मंदिर लासूर येथे, जे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात स्थित आहे. आणि या लासूरपासून समजा बॉर्डर डिवाइड होतात अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या. हे मंदिर बेसिकली पूर्णा रिव्हरच्या बँकवर लोकेटेड आहे. मंदिराचा इतिहास सांगायचा झाल्यास मंदिर जवळपास 1271 ते 1311च्या दरम्यान बांधलं गेलं असं समजलं जाते. राजाराम यादव महाराजांच्या काळात हे मंदिर बांधलं जातं असं समजलं जाते. राजाराम महाराज म्हणजे देवगिरी संस्थानचे राजे होते. या मंदिराचा जो टाईप आहे तो हेमाधिपती टाईप असा समजलं जाते. हेमाधिपती याच्यासाठी की राजाराम महाराजांचे जे मंत्री होते ते हेमाधिपती त्यांचं नाव होते आणि त्यांचे जे आर्किटेक्चरल व्ह्यूज आहेत त्यांना हेमाधिपती स्ट्रक्चर असं म्हटलं जाते. ओल्ड आर्किटेक्चर फॉर्ममध्ये जर गेलो आपण तर आपल्याला त्रिकुटचला फॉर्म या मंदिराचा असा आर्किटेक्चरल व्ह्यू दिसून येतो. त्रिकुटचला म्हणजे या मंदिराचे बेसिक तीन विंग्स आहेत. एक वेस्टर्न फेसिंग मंदिर दिसून येते आणि ईस्ट, साऊथ आणि नॉर्थ असे 3 विंग्स या मंदिराचे दिसून येतात. त्याच्यापैकी मेन जे विंग आहे त्यात शिवलिंग आढळते आणि एक विंग खाली दिसला आणि एकात शिवजीची एक मूर्त दिसली. मंदिरावर सुंदर असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. तर मंदिरावर सुंदर असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला हिंदू मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्स दिसून येतात, जसं की स्वर्गातल्या अप्सरा, विष्णुदेवाची मूर्त वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. हा दगड आपल्याकडे सापडत नाही असं म्हटलं जाते, पण जवळपास हा दगड आपल्या अमरावती जिल्ह्यात पण बऱ्याच ठिकाणी आढळून येते. या 50 किलोमीटरमध्ये नाही आढळून, पण 50 किलोमीटर जसं आपण क्रॉस करतो तसं पूर्णा रिव्हरच्या बँक्सवर किंवा थोडा आजूबाजूला हा दगड आढळून येते. जसं आपण गिट्टी वगैरे बनवतो ते या दगडाच्या फॉर्ममधून येते, जे इग्निशियस रॉक येते. ग्नेस याला असं आपण म्हणतो. मंदिराच्या गाभाऱ्यात जवळपास 12 स्तंभ दिसून येतात. त्या सगळ्या स्तंभावर वेगवेगळ्या डिझाईन्स दिसून येतात. जवळपास 2 स्तंभाच्या डिझाईन आम्हाला इथे सिमिलर वाटल्यात. मंदिराच्या ज्या कॉर्निसेस आहेत त्या कॉर्निसेसवर वेगवेगळ्या डिझाईन दिसून येतात. तर आपल्याला जसं हे आपण पाहू शकतो, हे आपल्याला कृष्णाची मूर्त आपल्याला दिसून येते. सुंदर अशी रेखीव मूर्त बनवलेली आहे. आणि या इकडच्या साईडने कॉर्नर्सवर आपल्याला हनुमानजीच्या हे दिसून येतात वेगवेगळ्या कलाकृती. आणि या दगडावर इनबिल्ट असं रेखीव कोरीवकाम केलेलं आहे.
मंदिराबद्दल एक अशी कथा पण फेमस आहे की हे मंदिर दोन राक्षसांनी बनवलेलं आहे आणि गाढव ओरडल्यामुळे हे मंदिर त्यांनी तसंच टाकून दिलेलं आहे. पण आपण या मंदिराची डिटेल स्टडी केल्यानंतर असं आढळून येते की मंदिरात प्रकाश येण्यासाठी दुसरी कुठली जागा नाही, त्याच्यामुळे मुद्दाम हे मंदिर अशा प्रकारे बनवण्यात आलं. जर त्यांना म्हणजे मंदिर वर आणखी बनवायचं असतं तर ते मंदिराचे जे अप्पर आर्चेस आहेत ते तेवढ्या त्यांनी स्ट्रॉंग केल्या असत्या, पण त्या तेवढ्या स्ट्रॉंग दिसून येत नाही. तर त्याच्यामुळे हे मंदिर मुद्दाम प्रकाश येण्यासाठी तसं गाभारा सोडण्यात आलेलं आहे असं आढळून येते. आणि जसं याच्यावर तुम्ही पाहू शकता, जसे छोटे छोटे रेखीव काम आहे. हे कुठली तरी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी केलेला एक असा खिडकी टाईप स्ट्रक्चर आहे, जे एक देवघरासारखं पण आहे. मंदिराच्या एकदम बॅक साईडला इथं जे आहे ते मूर्ती एक दिसून राहिली आपल्याला शिवजीची. कशाची आहे रे मूर्ती? ते कार्तिक स्वामी सारखी दिसून राहिले, तिच्या हातातले स्ट्रक्चर वगैरे. पण ते तिथे खाली मोर पाहिजे होता, पण तिथे लेडी आहे. ही मूर्त कशाच्या लक्षात नाही होऊन आलं. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता नक्की. बाकीच्या मंदिरापेक्षा हे मंदिर थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला भेटते. असं आहे मंदिर, आणि मंदिराचा इतिहास आपल्या जीवनभाऊनं सांगितलाच आहे तुम्हाला, आणि मलाही तेवढाच माहित होता फक्त. पण खूप लोकांचं म्हणणं आहे की राक्षसानं बा हे मंदिर बनवलं आणि बनवता बनवता मधातलं थोडंसं ते सोडून अर्धवट सोडून चालले गेले बा. तर असा त्याचा इतिहास आहे. आता काही लोक काय म्हणतात आणि काही अर्धे लोक काय म्हणतात, आपापला आता हे आहे. आणि तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला काही वेगळी माहिती आहे बा याच्याबद्दल. पण थोडंसं युनिक आहे. म्हणजे पोट्टे आपले फोटो काढून आले आता, म्हणजे फोटो काढायला एकदम जबरदस्त जागा आहे. आणि विशेष म्हणजे आजूबाजून एवढी ग्रीनरी आहे की एकदम ग्रीनरीच्या मधात हे आहे. तर मित्रांनो, फोटोशूट करायसाठी हे आले उचलून राहिला. उचल ना भारी किती आहे तो? 100 किलो आहे. काय 120 आहे ना. उचल थोडंसं उचल. थांब गेली तिथे. मी याला उचल. थांब भाऊ, मागच्या मागव. मित्रांनो, पाहू शकता की हे मंदिर असं एका एलिव्हेशनवर आहे. असेंडिंग ऑर्डरवर हे मंदिर दिसून येते. आणि मंदिराच्या भोवती समजा हे वॉल कंपाऊंड आता जवळपास 20-25-30 वर्षापासून बांधलेलं दिसते. हे मॉडर्न काळात हे बांधलेलं आहे आणि आपलं हे मंदिर एन्शियंट काळातलं आहे. तर मित्रांनो, झालं आमचं दर्शन वगैरे, आणि जेवढी आम्हाला माहिती होती तर तेवढी आम्ही तुम्हाला पुरवली या मंदिराबद्दल. या मंदिराबद्दल आणखी काही डिटेल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आणखी अशा जर गोष्टी मंदिर झालं किंवा आणखी काही अशा युनिक गोष्टी असल्या तर तुम्ही कमेंट नक्की सांगू शकता. आम्ही तिथे नक्की त्याचा ब्लॉग बनवू. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलकडून सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आयडी. आणि बाकीचे पण तुम्ही ब्लॉग बघा जर बघितलं नसेल तर. बोलायचं आहे का? 50,000 फॉलोअर लवकरात लवकर करा. आता 15 झाले, आता 50 पाहिजे, त्याच्यानंतर 1 लाख. सबस्क्राईब चॅनल करून टाकजा. धन्यवाद. तर मित्रांनो, तिकून येते आता दर्यापुरात थांबलो. शिवनेरी वाड्यावर चांगलं जेवण भेटते म्हणते, तर जेवण करून घ्यावं म्हटलं. कसं आहे आतमधून हॉटेल? चांगलं वाटलं. आता पोहता जेवण कसं आहे. तर मित्रांनो, आपला जो कॉन्ट्री बॉय आहे सिद्धांत वाघ, हा कॉन्ट्री देण्यास तयार नाही. त्याच्यामुळे आपण त्याला पुढच्या ब्लॉगमध्ये बिलकुल आणणार नाही, अजिबात. बिलकुलच नाही, अजिबात नाही. म्हणजे आणणार नाही. कॉन्ट्री देऊन राहिलो मित्रांनो, पण हे आहे ना लुटाले पाहिजे. म्हणजे स्वतःचाही खर्च माझ्या अंगावर टाक. पहिले चिठ्ठीत लिहून घे, नंतर हटवून घे. गड्याचे गुणात जेवण आहे उच्यामध्ये एकदम. काय थँक्स. जेवण आहे याचे 2 मिनिटात चांगलं वाटलं माझ्या. सलाद आहे. तर झालं जेवण आमचं आताच. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर दरबडला तुम्ही आले तर इथं नक्की जा. मस्त जेवण चांगलं आहे. हॉटेल चांगलं होतं. शिवनेरी वाडा. व्लॉग इथंच संपवतो. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलकडून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि लाईक करून द्या व्हिडिओ. धन्यवाद.